त्या ठिकाणी चिपळूणमधले सगळे पत्रकार उपस्थित आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे पत्रकार इथे उपस्थित आहेत. आणि आज बऱ्याच दिवसानंतर चिपळूणमध्ये येण्याची संधी मिळाली. एक तर रिपब्लिकन पक्ष हा जो आहे बाबासाहेबांच्या विचाराचा, शिवाजी महाराजांच्या विचाराचा, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचा पक्ष आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणलं पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका होती. फक्त दलितांच्या मतावर निवडणुका जिंकणं अशक्य आहे. त्यामुळे नॉन दलित असणाऱ्या समाजाला सुद्धा आपल्यासोबत आणलं पाहिजे. माहीत आहे का? बाबासाहेबांची भूमिका अशीच होती की रिपब्लिकन पक्ष जो आहे, बाबासाहेब आंबेडकर हे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन चालूच होते. आणि 1942 मध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापना झाली होती. त्यावेळेला अनेक राज्यामध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये जोगेंद्रनाथ मंडल नावाचे एक दलित नेते होते. आणि बेंगॉलमध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन अत्यंत ॲक्टिव्ह होता. सर्व देशामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन दलितांचं हे 36% पॉप्युलेशन दलितांचं त्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी जे आमदार निवडून आले होते त्या आमदारांच्या पाठिंब्यावर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये आले होते. तर त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा प्रयत्न असा होता की ज्यावेळेला पहिली निवडणूक झाली 1952ची, त्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर हे लवगुरू मतदारसंघातून मुंबईतून हरले होते. नंतर ते भंडारा जिल्ह्यामध्ये त्या निवडणुकीत हरले नव्हे, त्यांना काँग्रेस पार्टीने हरवलं. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार केला की काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पार्टी असावी आणि ती पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाची पार्टी असावी. आणि बाबासाहेबांनी राम मनोहर लोहियांना पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच पक्ष असावा. ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये किंवा अनेक देशामध्ये दोनच पक्ष आहे, एक सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. बाबासाहेबांची अशी कल्पना होती की आपल्या देशामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच रिपब्लिकन पक्ष असावा. जो जनता पार्टीच्या वेळेला प्रयोग झाला होता की सगळे अनेक पक्ष त्यामध्ये आले होते. तर तशी इच्छा त्यांची होती, पण त्यांच्या हयातीमध्ये काय RPI स्थापन होऊ शकला नाही. पण रिपब्लिकन पक्षाची भूमिका बाबासाहेबांचीच होती की सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणायचं. गरीब असेल, शेतकरी असेल, युवा असतील, महिला असतील, बेरोजगार असतील किंवा अनेक जे ब्राह्मण असतील किंवा ठाकूर असतील, मराठा असतील, राजपूत असतील, जाट असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, इसाई असतील, सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्ष ही भूमी होती. तर त्याप्रमाणे आज आता रिपब्लिकन पक्षामध्ये गट असले तरी माझ्या अध्यक्षतेखालचा जो गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, या पक्षाच्या शाखा भारताच्या सर्व राज्यामध्ये आहे. आणि 2 राज्यामध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज आहे, नागालँड आणि मणिपूरमध्ये. आणि आता 4 राज्यांच्या निवडणुका ज्यावेळेला लिहिल्या जातात पुढच्या वर्षी, आता 7-8 महिन्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर 4 राज्याच्या निवडणुका येत आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, पंजाब आहे, मणिपूर आहे. 4ही राज्यामध्ये RPIच्या युनिट्स आहे आणि 4ही राज्यामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत. जी जागा लढायच्या ते आम्ही नंतर एक्झाम करतो. पण त्या जागा काही जागा सोबळच आम्ही लढणार आहोत आणि बाकीच्या जागांवर BJPला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय असेल. त्यामुळं 4ही राज्यामध्ये NDA कशी निवडून येईल असा प्रयत्न आमचा राहणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये आमचं म्हणणं असं आहे की मायावतीचा जनाधार अत्यंत कमी होतो आहे. मायावतीचा एक आमदार निवडून आला होता आता मागच्या वेळेला. आणि 2022ला. आणि ज्या मायावतीचे एकदा 207 आमदार निवडून आले होते, त्या मायावतीचा एकच आमदार निवडून आला आहे. आणि त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जबरदस्त हल्ला केल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणारे सर्व समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची संख्या आहे. दलितांमधून सुद्धा त्यांना मोठा पाठिंबा मिळतो आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मजबूत करण्याचाच माझा उद्देश आहे.
अशा पद्धतीची भूमिका काल त्यांनी आपल्या लाल किल्ल्यावर मांडलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला एक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर 2 राज्यामध्ये अजून आमच्या पक्षाला मान्यता मिळाली तर आमचा पक्ष राष्ट्रीय रेकग्नाइज पक्ष होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर आमचे 2 खासदार निवडून आले तर आम्हाला मान्यता मिळू शकते, किंवा 12-13 आमदार निवडून आले तर मान्यता मिळू शकते. तर आम्ही आता महाराष्ट्रात महायुतीसोबत आहोत. त्यामुळं जर पुढच्या निवडणुकीमध्ये RPIला 2-3 जागा मिळाल्या आणि 2 जागा निवडून आल्या तर महाराष्ट्रात पक्ष ठिकाणी होऊ शकेल. आणि सध्या रिपब्लिकन पक्षाच्या नावाने काम करणारे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काम करणारे जे काही पक्ष आहेत आणि गट आहे त्या कुठल्याही गटाला मान्यता नाही. त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, मी, गवई, कवाडे आम्ही एकत्र होतो. त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला 96मध्ये मान्यता मिळाली होती. आम्ही 11 लोकसभेच्या जागा आम्ही थर्ड फ्रंटसोबत अलायन्समधून लढलो होतो. आणि त्यानंतर 98मध्ये काँग्रेसच्या अलायन्समध्ये आमचे 4 खासदार निवडून आले होते जनरल सीटवरती. तर अशा पद्धतीनं आता एकतर RPIला महाराष्ट्रामध्ये मान्यता नाही, पण पुढच्या 5 वर्षामध्ये माझा प्रयत्न असा आहे की अजून 2 छोट्या राज्यामध्ये मान्यता मिळवायची. महाराष्ट्रात सुद्धा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही 2-3 जागा मागू आम्ही, आणि 2 जागा निवडून आल्या तर महाराष्ट्रात पक्ष रेकग्नाइज होऊ शकेल आपल्याला. तर एक आहे का आपला प्रयत्न आहे. त्यानंतर जे आमचे दलित तरुण आहे त्यांना माझं आव्हान आहे की भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा फायदा उठवून आपण स्वबळावर उभं राहिलं पाहिजे, आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. सगळ्यांनी नोकऱ्या शोधण्यापेक्षा त्यांनी आपले उद्योग टाकावे आणि 10, 20, 50, 100, 200 लोकांना कसा रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून सरकारच्या अनेक योजना आहेत. MSME योजना मोठ्या प्रमाणात आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, त्यामध्ये 50 लाखाची योजना आहे, त्यामध्ये 30 लाख सबसिडी आहे. आणि 6 महिन्यातून ते अर्ध्या एकरामध्ये 5 टँक टाकायचे. 6 महिन्यामध्ये मछली तयार होते आणि व्यापारी ते घेऊन जाण्यासाठी येतात. त्यामुळं 6 महिन्यामध्ये कमीत कमी 90,000 ते 1 लाख रुपये त्या शेतकऱ्याला फायदा होतो. तर अशी योजना आहे किंवा अनेक अशा योजना आहेत. MSMEच्या अनेक योजनांमध्ये सबसिडी आहे. त्याचा फायदा उठवून मला वाटतं की कोकणाचा विकास जर करायचा असेल, कोकणामध्ये थोडे छोटे मोठे उद्योग आले पाहिजे. आणि कोकणचा जो माणूस आहे त्या माणसाला मुंबईकडे सगळ्यांना जाण्यापेक्षा त्यांना याच ठिकाणी रोजगार मिळाला तर कोकणाच्या विकासासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. कोकण हे सृष्टी सौंदर्याने नटलेला अशा पद्धतीचा परिसर आहे. अनेक डोंगरांनी अनेक झाडांनी व्यापलेला अशा पद्धतीचा परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येण्यासाठी काही स्पॉट आता अनेक ठिकाणी पर्यटक येतातच, पण अजूनही याला डेव्हलप करणं अत्यंत आवश्यक आहे. जे टुरिझम मिनिस्टर आहे महाराष्ट्राचे त्यांनीसुद्धा याचा अभ्यास करून कोणत्या ठिकाणी टुरिस्ट येऊ शकतात याच्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. आणि कोकणाचा विकास झाला पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. त्यामुळं कोकणाचा माणूस जो नोकरदार आहे, कोकणातला जो आमचा तरुण आहे, त्यांनी आपले उद्योग चांगल्या पद्धतीने टाकत असं एक आपलं मत आहे. त्यानंतर आता एक तर काँग्रेस जनता पार्टी जी आहे आपल्या अभिजित दिपकेने गेलेली, तर माननीय चंद्रकांत जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहे त्यांनी सांगितलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. काँग्रेस मी म्हणालो होतो. आता त्या काँग्रेसच्या नावाने अभिजितनी ती पार्टी सुरू केलेली आहे. आता पहिल्या लढ्याला त्याला यश मिळालेलं आहे. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या किंवा दिलाच पाहिजे ही भूमिका त्यांची होती आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहे. आणि आता पुढे काय करायचं, पण अभिजित दिपके हा अरविंद केजरीवाल यांच्या टीममधला तो स्टुडंट आहे म्हणजे त्यांच्या टीममध्ये तो अनेक दिवस राहिलेला आहे. माननीय अण्णा हजारे साहेबांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या काळामध्ये किंवा नंतर तो त्यांच्यासोबत असा राहिलेला आहे. ठीक आहे, तो कुठेही राहिला असला
तरी आपलं मत असं आहे की आता अभिजित दिपकेनी रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. म्हणजे रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांचा खरा पक्ष आहे. रोज एखादा पक्ष काढून उपयोग नाही, पण त्यांनी तो पक्ष काढल्यामुळं नीट एक्झाममध्ये झालेल्या पेपर फुटीचा मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट जो आहे, हा इम्पॅक्ट हा घराघराशी पोचलेला होता. आणि पेपर लीक होणं अत्यंत अयोग्य आहे. अनेक वेळेला पेपर लीक होत आहे. तर म्हणून आता सरकारने कायदाही केलेला आहे की 10 वर्षाची शिक्षा, जो यामध्ये सापडेल त्याला 10 वर्षाची शिक्षा, त्याला दंड आहे. अशा पद्धतीचा कायदासुद्धा आमच्या सरकारने बनवलेला आहे. आणि अशी पेपरफुटी लीक होऊ नये यासाठी नक्कीच सरकारच्या वतीनं प्रयत्न होतील. पण समाजामध्ये पत्रकार आहेत, NGO चालवणारे लोक आहेत, किंवा ग्रामपंचायत आहे, किंवा नगरपालिका आहे, आणि गावातल्या लोकांची ज्या संस्थांच्या जे असे काही लोक, अशा लोकांमध्ये मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. असं करणं अयोग्य आहे. त्यामुळं कायदा झाला तरीसुद्धा कायदा तोडणारे लोक आहेतच. कायदा तर आहेच आहे, पण म्हणून आता पेपर लीक होऊ नये याचा असा आमचा प्रयत्न आहे. ऑफर दिलेली आहे, चळवळ केली, त्याला आपला पाठिंबा राहील का? दीपक यांना आपण ऑफर अभिजित दिपकेला तुम्ही जी ऑफर दिलेली आहे, अभिजित दिपकेला जी तुम्ही ऑफर दिलेली आहे, ते जर तुमच्या पक्षात आले आणि त्यांनी सरकार विरुद्ध काही भूमिका घेतली, त्याला पाठिंबा असेल का तुमचा? सरकार विरोधाचा विषय नाही आहे. म्हणजे मागणीसाठी एखाद्या आता शाळा चांगल्या करा ही मागणी आहे, त्याला काही विरोध करण्याचा विषय नाही आहे. आता तो त्याच्या गावामध्ये काल गेला आणि शाळा इमारत चांगली असावी, त्या ठिकाणी शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये असावे, अशी मागणी असेल तर त्याला विरोधाचा प्रश्न आहे. दीपक यांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ उभी राहिली संपूर्ण देशभरामध्ये, त्याच्यामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर आलं असं वाटत नाही का आपल्याला? नाही, बॅकफूट राहिलं नाही. आम्ही पुढं आलेलो आहोत. आम्ही बॅकला जाण्यापेक्षा विद्यार्थ्यांची मागणी आम्ही मान्य केली. मुलांच्या मनामधला जो विद्रोह होता, मुलांच्या मनामधला जो आक्रोश होता, आणि तो आक्रोश असाच होता की हे पेपर लीक करणारे लोक एवढे म्हणजे निरावलेले होते. तर अशा पद्धतीनं म्हणून त्यांचा आक्रोश होता. सरकारने निर्णय घ्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याप्रमाणे सुरुवातीला आमचं मत सरकारचं असं होतं की राजीनामा इथं सोल्युशन नाही आहे, तर पेपर लीक होऊ नये यासाठी सरकारने काय करणं आवश्यक आहे, अशा पद्धतीच्या सूचना अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमने द्याव्यात, अशा पद्धतीची भूमिका सरकारची होती. नंतर सरकारला असं वाटलं की आता त्यांची आग्रही मागणीच आहे की राजीनामा दिलाच पाहिजे, म्हणून नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे. आणि आता आंदोलन त्यांचं जो विषय होता तो संपलेला आहे आता. पण आता ही जी चळवळ सुरू आहे जयंतीची, तर ती योग्य पद्धतीने सुरू आहे असं आपल्याला वाटतं का? चळवळ सुरू आहे त्यात जी मागणी होती ती योग्यच होती. पेपरफुटी होऊ नये, पेपरफुट होऊ नये, आणि त्याला शिक्षण मंत्री किंवा HRD मिनिस्टर जबाबदार आहे. ते तसे जबाबदार नाहीत, पण आता ते जबाबदार आहेत अशा पद्धतीची चर्चा का करण्यात आली, त्याचा प्रचार करण्यात आला, आणि त्यामुळं सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्यांच्या आंदोलनामुळं सरकारला निर्णय घ्यावा लागलेला आहे. त्यामुळं ज्या त्याच्या मागण्या चांगल्या असतील त्याला पाठिंबा द्यायला हरकत नाही आहे. पण आमच्याही मागण्याला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आमच्या पक्षाने घेतलेले निर्णय आहे. आता ज्यावेळेला याचा राजीनामा घेतला त्यावेळेला सरकारचं अभिनंदन करायला हवं. आम्ही आंदोलन केलेले आहे. आम्ही सुद्धा जेलमध्ये गेलेलो आहोत. आम्ही लाट्याकाट्या खाल्लेल्या आहे. त्यामुळे माहीत आहे की शांततेनं आंदोलन झालं की पोलिसला लाठीचार्ज होत नाही. 25 दिवस लाठीचार्ज झाला नव्हता. ज्यावेळेला 20 तारखेला अधिवेशन आमचं सुरू झालेलं होतं, आणि त्यावेळेला त्यांची रॅली रेल भवनपर्यंत आली, आणि पार्लमेंट तिथं लागूनच आहे, आणि बॅरिकेटर तोडून आंदोलक जे आहेत ते पलीकडे पडून जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांवर दगडसुद्धा मारण्यात आले, आणि लाठीचार्ज झाला. तसं काही मी समर्थन करत नाही आहे, पण जर त्या ठिकाणी शांततेनं बसून त्यांनी जर आंदोलन केलं असतं तर लाठीचार्ज होत नव्हता. या आंदोलनाला परदेशातनं फंडिंग झालं, त्याच्यामध्ये तथ्य आहे का? या आंदोलनाला परदेशातून फंडिंग झालं या आरोपामध्ये तथ्य आहे का?
नाही तर त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. तर फंडिंगचा काही विषय नाही काय सर मगाशी तुम्ही दलित तरुणांचा उल्लेख केला. दलित तरुणांना सध्या सरकारी नोकऱ्यांमध्ये वाटा कमी मिळतोय आणि एका बाजूला जी खासगी कारखाने आहेत तिथे त्यांना वाटा मिळावं की आरक्षण मिळावं अशी मागणी होते. सरकार तुम्ही दबाव आणणार का? कारण तुम्ही सरकारमध्ये आहात. नाही मागणी होते म्हणजे आता ज्यावेळेला जागा निघतात त्यामध्ये आता अलीकडे सरकारी जागा कमी होत आहे. सरकारच्या बजेटप्रमाणे सरकार त्या ठिकाणी ऑर्डर काढतात. आमच्या सरकारने मध्यंतरी 10 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहे. पण अजून एक करोडो मुलं अजून बेरोजगार आहे. त्यांच्यासाठी आमचा MSMEचा प्रयत्न आहे की बाहेरून आलेली इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून लाखो करोडो मुलांना रोजगार मिळणार आहे. आणि आता दलितांना आता आमची मागणी अशी आहे की काही सरकारी उद्योग प्रायव्हेट होत आहे. त्यामुळं प्रायव्हेट क्षेत्रामध्येही आपल्या दलित आदिवासी ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. सरकारवर असा दबाव आणणार का तुम्ही याच्यासाठी? हां सरकारवर याच्यासाठी दबाव आणणार का? नाही दबाव आणण्याची मागणी आमची आहे. दबाव आमचा विषय नाही. म्हणजे मागणी आमची आहे की मी सरकारमध्ये असलो तरी रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन. मी माननीय प्राईम मिनिस्टरांना भेटणार आहे. मागच्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर असताना एक समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर मनमोहन सिंग यांचं सरकार आल्यानंतरही त्या विषयावर चर्चा होती. पण अद्याप काही निर्णय झाला नाही आहे. तो सरकारी उद्योग जे प्रायव्हेट होतात त्याच्यामध्ये रिझर्वेशन द्या अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असा कारभार केला पाहिजे किंवा संविधानानुसार कारभार केला पाहिजे अशी भूमिका शासनाची आहे असं आपण म्हणालात मला. परंतु ज्या तरुणांवर लाठीचार्ज झाला, लाठीचार्ज काय उगाच होत नाही, त्याला कारण असू शकतात बघायची तुम्ही म्हटलात तसं. पण तो कशा करावा काय करावं याची पण नियमावली आहे. एक गोष्ट तरी सुद्धा इतकी तरुणांना मारलं गेलं. आज देशामध्ये राज्यकर्त्यांबद्दल काही बोललं तर लगेच गुन्हे दाखल होतात. तर हे बाबासाहेबांना अपेक्षित असा कारभार आहे असं तुम्हाला वाटतं? नाही बाबासाहेबांना म्हणजे आता घटनेमध्ये कायदे आहे आणि आता पोलिसांना काय लाठीमार करण्याचा काय अधिकार कायद्याने दिला असं नाही. लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला अचानक अमित शहा यांनी आदेश दिले, गोळीबाराचे आदेश दिले, गोळीबार झाला असे आरोप राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे. पण अमित शहा यांनी बिलकुल राजीनामा दिलेला नाही. अमित शहा यांनी अजिबात आदेश दिलेला नाही आणि अमित शहा कुठं होते असा प्रश्न विचारत आहेत. पण 20 तारखेपासून झालेलं अधिवेशनाचं कामकाज होतच नव्हतं. मिनिस्टर त्यावेळेला त्या हाऊसमध्ये जातात ज्यावेळेला त्यांचं काम त्या ठिकाणी असेल. त्यामुळं हाऊस चालत नव्हतं. त्यामुळे अमित शहा तिथे आले नव्हते. त्यामुळे हे म्हणतात की अमित शहा गायब झाले होते. पण लाठीमार जो झालेला आपण काय विद्यार्थ्यांना बघितलं की एका विद्यार्थ्याला 8-10 पोलीसवाले मारता आहे तर ही बाब तुम्ही बरोबर नाही आहे. त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ज्यांनी लाठीचार्ज केलेला आहे त्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या संबंधामध्ये नक्कीच सरकार विचार करत आहे आणि असा मुलांवर लाठीचार्ज होऊ नये असं आपलं मत आहे. पण आमच्यावर लाठीचार्ज झालेला आहे. आता आम्हाला तुमच्या उदाहरणासाठी सांगतो की खैर लांजीमध्ये दलितांची हत्या झाली होती. 4 दलितांना मारण्यात आलं होतं आणि आमचे प्रकाश आंबेडकर आमचा गवळींचा गट वेगळा होता. पण आम्ही असा निर्णय घेतला की एक नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर एक मोठा मोर्चा काढायचा आणि त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक जमा होणार होते. पण तिथे पोलिसांनी असा बंदोबस्त ठेवला की सर्व रस्ते बाहेरचे अडवले. बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे जे लोक आहेत त्या लोकांना त्याच ठिकाणी अडवलं दिलं नाही आणि नागपूर शहरामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये बंदुका घेऊन तिथं पोलीस उभं राहिले आणि नागपूर शहरामधला आहे की माणूस बाहेर आला नाही आणि आम्ही त्या ठिकाणी नागपूरमध्ये गेल्यावर आम्हाला पकडलं तर आमचा मोर्चा त्यांनी निघू दिला नाही. एवढा दबाव आमच्यावरती आणला होता. एवढं आपल्या काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला. त्यामुळं सरकार कुठलंही असो आता तर आज आपला जो सत्कार झाला मंत्रिपदाला 10 वर्ष झाली म्हणून आपला सत्कार झाला आणि या सर्व सत्तेतल्या प्रक्रियेत तुमचं वजन खूप मोठं आहे. म्हणजे तुम्ही बोललं आणि भाजपने ऐकलं नाही असं कधी होत नाही.
असं असताना सुद्धा आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा जो विषय आहे त्याच्यासाठी तुम्हाला आंदोलन करावं लागलं तुमच्या पक्षाला, तर हे दुर्दैव म्हणायचं का? नाही, दुर्दैवाचा विषय नाही, दुर्दैव मानायचे. म्हणजे आंदोलन हे म्हणजे आंदोलन करणं हे आमचा अधिकार आहे. सत्तेत आहात ना, सत्तेत ठीक असताना आहे, सत्तेत असलो तरी सुद्धा मागणी करण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे आम्हाला. तुमचा तर ऐकत नाही असं आहे का त्याचं? ऐकायचा विषय नाही. आता तो त्याच्यावर अभ्यास अमित सुरू शहा आहे, तुमचं ऐकत नाहीत का आता? त्याच्यावर अभ्यास सुरू आहे, ऐकण्याचा विषय नाही आहे. पण आता ते अनेक मोर्चे निघाल्यामुळं आमच्या समाजाची भावना काय आहे हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आमचं म्हणणं काही इतर जातींना फायदा होऊ नये असं नाही, पण आमच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं मी सरकारकडे प्रयत्न करतोय, माझं ऐकत नाही असं नाही आहे, सरकार माझं ऐकतंय आणि त्यामुळंच मी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे नक्की त्याच्यातून मार्ग काढण्याचा लवकर प्रयत्न होईल. साहेब, मगाशी तुम्ही आगामी निवडणुकांचा जो आता शेवटचा प्रश्न जागांसाठी मला ट्रेन पकडायची. हा, समाधानकारक जागा जर तुम्हाला मिळाल्या नाही निवडणुकांमध्ये, तर तुमचा पक्षाचा विचार काय असेल? नाही, समाधानकारक जागा म्हणजे बाकीच्या राज्यामध्ये आम्हाला जागा मिळत नाही आहे. बाकीच्या राज्यात आमचा पक्ष आहे, पण NDAमध्ये आम्ही जे आहोत ते महाराष्ट्रातून आम्ही आहोत. माझा पक्ष काय जागा मिळायच्या असतील त्या महाराष्ट्रामध्ये मिळतील. तर महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की बाकीच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, म्हणजे अशा काही 2-3 राज्यामध्ये जी NDA आहे त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या पक्षांना जागा दिल्या जातात. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी ज्यावेळेला ही BJP सोबत आल्यामुळं BJPकडून आम्हाला जागा दिली जात नाही. मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जागा दिली नाही सुद्धा. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक जागा दिली नाही. तर आता आम्ही त्यांच्यासोबत आहोतच, पण आम्हाला महाराष्ट्रामध्ये जागा मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि बाकीच्या राज्यामध्ये तर आम्ही काही जागा लढू, बाकीच्या ठिकाणी आम्ही BJPला पाठिंबा देणार आहोत. काही जागा आम्ही लढणार. आमचा पक्ष हा रजिस्टर पक्ष आहे, त्यामुळं काही ठिकाणी आम्ही जागा आयडेंटिफाय करून काही जागा आम्ही लढणार. आणि आता वेस्ट बेंगॉलमध्ये TMCमधले लोक मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षात येत आहेत. TMCमधले अनेक लोक जे आहे हे आता मध्यंतरी मी गेलो होतो, 4-5 हजार सभा आपली झाली होती. तर असा आमचा प्रयत्न आहे की या 4ही राज्यामध्ये निवडणुका लढायच्या. आणि आता याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की मणिपूरमध्ये रिपब्लिकन पक्ष अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि त्या ठिकाणी 60 जागापैकी 40 जागा लढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्यामधल्या 20-25 जागा कशा निवडून आणायच्या, तर अशा पद्धतीच्या जागा तिथं आमचा निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व राज्यामध्ये आमचा पक्ष आहे आणि सर्व समाजाला घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे आणि त्या दिशेनं माझी वाटचाल सुरू तुम्ही आहे. आता मणिपूर राज्यात सांगितलं की स्वतंत्र लढणार हां, आहोत. मणिपूर राज्यात स्वतंत्र लढणार असं तुम्ही सांगितलं. नाही नाही, सगळ्याच राज्यात. तिथं आता गेल्या वर्षावर मणिपूर राज्यात 2 समाजात संघर्ष आहे. हां. त्याबद्दल काय तुमची भूमिका आहे? एक सामाजिक न्याय मंत्री म्हणून. सामाजिक न्याय मंत्री म्हणून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी आहे. पण त्या ठिकाणी मणिपूर हायकोर्टाचा निकाल 3 वर्षापूर्वी आला आणि तो निकाल असा होता की रीट पिटिशन त्या हायकोर्टामध्ये होतं की मैथई कम्युनिटी जी आहे त्या मैथई कम्युनिटीला शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि कोर्टाने असा निकाल दिला की मैथई कम्युनिटीला शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा द्यायला हरकत नाही आहे. आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आंदोलन पेटलं आणि त्या ठिकाणी कुकी जे कम्युनिटी आहे त्या कुकी कम्युनिटी आणि मैथई कम्युनिटीमध्ये मोठा संघर्ष झाला. दोघांचे एकमेकांवर हल्ले झाले आणि म्यानमारमधून मोठ्या प्रमाणामध्ये जे काय असे इलिगल लोक आहे हे येऊन त्यांनी हा दंगा तिथं भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हा वाद लवकर संपुष्टात यावा अशीच आपली भूमिका आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बोललात असता. आता संपवा, आता मला जायचं ट्रेन पकडायचं आहे. चला आभार मानतो. चला या ठिकाणी वेगवेगळ्या